हाय गाईज. आज आपण ICDSचा जो पॅटर्न आहे, पेपर पॅटर्न, तो कसा येणार आहे ते बघणार आहोत. ठीक आहे. तर म्हणजे पॅटर्न म्हणजे ॲक्च्युली तिथं 100च प्रश्न येणार आहेत, पण मग ते डिस्ट्रीब्यूट कसे केले जातील ह्याच्याबद्दल ॲक्च्युली याच्या आधी जे पेपर होते ते तुमचे सरळ सेवेचे, त्याच्यामध्ये आपले 4 पार्ट्स असायचे. म्हणजे 100 क्वेश्चन्स आहेत तर त्याचे 4 पार्ट्स असायचे. त्याच्यामध्ये सपोज फर्स्ट जर मराठी असेल, सेकंड इंग्लिश, थर्ड GK, फोर्थ मॅथ्स अँड रिझनिंग. ठीक आहे. आणि हे 25 मार्क्ससाठी असायचे. ठीक आहे. पण मागच्या वेळेसपासून त्यांनी BMCच्या पेपरला चेंज केलं आहे. म्हणजे पार्टनुसार केले. त्यांनी ग्रुपिंग केलेली आहे. ग्रुप A, ग्रुप B, ग्रुप C असं त्यांनी हे केलेलं आहे. त्याच्यानुसार त्यांनी हे केलं आहे. ठीक आहे. तर आपला ICDSचा पेपरसुद्धा तसाच होणार आहे. तर आपण त्याच्याबद्दल आता तुम्हाला फुल इन्फॉर्मेशन मी इथे सांगणार आहे. ठीक आहे. की त्याचा क्वेश्चन पॅटर्न कसा राहणार आहे तिथे. फॉर एक्झाम्पल, आता आपल्याला 100 मार्क्सचे क्वेश्चन आहेत. आपल्याला हा बघा, हा आपला पॅटर्न आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला 45 मिनिट्स मिळणार आहेत. आणि 45 एका सेक्शनसाठी, म्हणजे A आणि B असं आपले 2 सेक्शन असणार आहेत. त्याच्यामध्ये एका सेक्शनसाठी 45, दुसऱ्या सेक्शनसाठी 45, म्हणजे एकूण 90 मिनटामध्ये आपल्याला पेपर सॉल्व करायचा आहे. ठीक आहे. आणि क्वेश्चन्स आहेत 100. ठीक आहे. तर बघा आता म्हणजे आणि आधी कसं असायचं की आता सपोज 2 तासाचा टायमिंग आहे, म्हणजे आपल्याला 120 मिनटं भेटायचे. ठीक आहे. 2 तासाचा पेपर असतो ना, तर आपल्याला 120 मिनटं भेटायचे जेव्हा आधी पेपर द्यायचो आपण. ठीक आहे. तेव्हा 120 मिनटं भेटायचे आणि ते टाईम स्टार्ट होऊन जायचा. आणि तुमचं कंटिन्यू, म्हणजे हे जे सेक्शन आहेत ना, GK, इंग्लिश, मराठी, हे कंटिन्यू यायचे. बट आता तसं काही नाही. म्हणजे डायरेक्ट टाईम स्लॉट केले. तुम्हाला एक टाईम स्लॉट दिलेला असतो. म्हणजे आता जसा आपला हा पार्ट A आहे. ठीक आहे. तर आता पार्ट Aमध्ये 45 मिनिट्स आहे आणि हा टाईम स्लॉट दिलेला असतो. 45 मिनिट म्हणजे वरती 45 मिनिट्स आधी ग्रुप A स्टार्ट होतो. त्याच्यामध्ये वरती 45 मिनिट्स लिहिलेले असतात. आणि त्या 45 मिनिट्समध्ये हे एवढे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. म्हणजे पहिले तुमचे 5 इंग्लिशचे क्वेश्चन येतील, नंतर 5 मराठीचे येतील, 10 GKचे येतील, नंतर मग त्याच्यानंतर ICDSचे 10 येतील, नंतर मग जे पोषण मोहीम आहे त्याच्यावर 5 क्वेश्चन्स येतील, नंतर मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगचे तुम्हाला 10 क्वेश्चन येतील, नंतर जे कम्प्युटर नॉलेज आहे त्याच्यावर तुमचे 10 क्वेश्चन येतील. ठीक आहे. असं तुम्हाला हे पहिल्या ग्रुपमध्ये, ग्रुप A स्टार्ट होणार जेव्हा तुमचा पेपर स्टार्ट झाल्यानंतर. आणि तिथे हे जे तुमचे 50 प्रश्न आहेत ते 45 मिनिटात तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे. आणि नंतर लगेच तुमचे 45 मिनिट्स संपले की तुमचा दुसरा ग्रुप सुरू होतो, म्हणजे ग्रुप B सुरू होतो. एक सेकंड. जेव्हा तुमचे 45 मिनिट्स पहिले ग्रुप A मधले 45 मिनिट्स जेव्हा संपतात तेव्हा तुमचा ग्रुप B स्टार्ट होतो. ठीक आहे. म्हणजे तुमचा नंतर हा ग्रुप B स्टार्ट होतो. ठीक आहे. तर या ग्रुप B मध्ये एक सेकंड. तर या ग्रुप B मध्ये तुम्हाला नेक्स्ट 45 मिनिट्स मिळतात. आणि त्या 45 मिनिटामध्ये तुम्हाला परत 50 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. त्याच्यामध्ये पण तुम्हाला फर्स्ट हे जे टर्म्स आहेत त्याच्यानुसार क्वेश्चन्स येतात. आणि तुमचे 90 मिनिट्समध्ये तुम्हाला 100 क्वेश्चन सॉल्व करावं लागतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे तुमचे पेपरचं पॅटर्न आहे. ठीक आहे. मी हे तुम्हाला याच्यासाठी सांगितलेलं कारण की तुमच्यापैकी खूप साऱ्या लोकांनी सपोज BMCचा पेपर दिला असेल. ठीक आहे. BMCचा पेपर दिलेला असेल, तर BMCमध्ये पण खूप साऱ्या लोकांचं असं झालं आहे की त्यांना ते पहिल्यांदा पेपर देत होते आणि त्यांना हा पॅटर्न असा माहिती नव्हता आणि तेवढ्याच टाईममध्ये करायचा आहे, इतक्या टाईममध्ये एवढे प्रश्न सॉल्व करायचे आहे, हे कोणाकोणाला कळलंच नाही. तर त्याच्यामुळे त्यांनी ॲज युजल जसं नेहमी पेपर सॉल्व करतो त्याच प्रकारे पेपर सॉल्व केलेला. आणि त्यांचा म्हणजे असे पण काही लोक आहेत की ज्यांचा पेपर पण सॉल्व नाही झालेला. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही आधीच हा जो पॅटर्न आहे तो समजून घ्या, म्हणजे तुम्हाला टाईमवर काही त्रास होणार नाही. ठीक आहे. हे बघा, असा आहे तो पॅटर्न.
काय आहे आपला 50 मिनिट्स. ओ माय गॉड. तर आपला हे जे आहे 45 मिनिट्स म्हणजे तुम्हाला परत त्यांनी टायमिंग कमी केलेलं आहे. आणि क्वेश्चन्स तर तेवढेच आहेत, म्हणजे 100 क्वेश्चन्स आपल्याला सॉल्वच करायचे आहेत. त्याच्यामुळे बी रेडी फॉर दॅट. अशा प्रकारे आपण हा जो पॅटर्न आहे तो जो TCSनुसार होणार आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. तर तुम्ही अशाच आपण जो पेपर घेणार ना तो पण मग याच पॅटर्ननुसार घेऊ, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला पण त्याची सवय होणार आणि तुम्ही पण त्याच प्रकारे पेपर सॉल्व करू शकणार, ठीक आहे. तर 4 फेबला आपण PDF टाकणार आणि तुम्हाला ते सॉल्व करायचे. ओके. सो हा पॅटर्न तुम्ही सर्वजणांनी बघून घ्या आणि यानुसारच स्टडी करा, ठीक आहे. थँक्यू.